नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीलाभ्यंकर सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. आत्तापर्यंत पांडवांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं चिंतन आपण पाहिलं. आता चांडाळ चौकडीचे वर्णन आपण पाहणार आहोत. कर्ण, दुर्योधन, दुःशासन व शकुनी ही चांडाळ चौकडी होय. पैकी मागील वेळी आपण कर्णाचे जीवन पाहिलंच आहे. आज बाकीच्यांचे जीवन पाहूया. दुर्योधनाचे वर्णन आदिपर्वाच्या पहिल्याच अध्यायात दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमहा म्हणजे दुर्योधन हा अमर्याद क्रोधाचा प्रचंड वृक्ष होय. दुर्योधन हा क्रोध इत्यादी दुष्ट विकारांवर पोचलेला महावृक्ष समजावा. कर्ण या वृक्षाचा बुंधा, शकुनी या वृक्षाच्या शाखा, दुःशासनमध्ये बहराला आलेली पुष्प आणि फळं आणि विपर्यस्त मनाचा राजा धृतराष्ट्र हा या दुर्योधन रूपी महावृक्षाचे मूळ होय. सत्य बोलावं, कधीही दुसऱ्यांच्या हृदयाला ठेच लागता कामा नये म्हणून नेहमी वाणीला जपावं. जीवनात कोणाचंही वाईट करू नये. जीवनात फुलं पसरता आली नाहीत तरी हरकत नाही, पण काटे मात्र पसरू नयेत. ही शिकवण अत्यंत महत्त्वाची आपल्याला महाभारत देते. उद्योग पर्वात श्रीकृष्ण म्हणतात, दुर्योधन म्हणजे कमालीचा मत्सर, तीव्र क्रोध, अमर्याद पीळ, ताठपणा, आत्मगौरवाची विलक्षण आकांक्षा हे युवराज दुर्योधनाचे प्रकृती धर्म होते. लहानपणापासून युवराज म्हणून दुर्योधनाचे कौतुक होत असे. पण त्याचवेळी हस्तिनापूरला पांडूच्या निधनानंतर पांडव आणि कुंती आले. लहानपणापासून भीम हा अतिशय बलवान आणि बालिशतेमुळे सर्वांच्या तो खूप खोड्या काढायचा. उदाहरणार्थ पाण्यात ढकलणं, झाडावरून पाडणं, धूळ फेकणं इत्यादी. आणि त्यामुळे कौरव भावंडांना तो मुळीच आवडायचा नाही. भीमाच्या शक्तीपुढे आपलं काही चालत नाही हे पाहून दुर्योधनाने ठरवले की याचा आपण सूडच घ्यायचा व त्याला ठार मारून टाकायचे. त्याने असा निश्चय केला. भीमाला कधी दुर्योधनाचा मात्र संशय आला नाही. एकदा दुर्योधनाने भीमाच्या जेवणात विष घातले व त्याला भरपूर खायला घातले. बेशुद्ध पडल्यावर त्याला लता पल्लवाने बांधून पाण्यात फेकून दिले. लहानपणाच्या खेळात जो साध्या अपमानाबद्दल दुसऱ्याला ठार मारण्याचे ठरवतो तो मोठेपणी योजना आखून त्याच रागामुळे केवढा सूड घेईल व खुंचीपणाने वागेल हे आपल्या लक्षात येते. पांडवांना द्यूतात हरवून त्यांची संपत्ती गिळंकृत केल्यानंतर एक वस्त्रा व रजस्वला पत्नी द्रौपदीची विटंबना करायला तो कसा व का धजला असेल याची आपल्याला कल्पना करता येते. मयसभेत झालेला त्याचा अपमान तेव्हा लोक त्याला सहज हसले ते त्यांच्या अंतःकरणात खोल रुजून बसलं होतं. त्याचे त्याने स्वतःच पुढील प्रमाणे वर्णन केलेले आहे. मयसभेच्या शत्रूंची समृद्धी पाहून माझे भान हरपले होते. जाता जाता पाण्याने काठोकाठ भरलेली पुष्करणी आहे असे वाटून वस्त्रे भिजू नयेत म्हणून मी माझी वस्त्रे सावरून चालू लागलो. तेव्हा भीम माझ्याकडे पाहून खूप मोठ्याने हसला. माझ्यात सामर्थ्य जर असताना तर मी भीमाला ठारच मारलं असतं, पण मग माझी गत मात्र शिशुपालासारखी झाली असती. त्यानंतर त्या सभेत कमळं एका जलाशयात फुलली होती असं वाटलं मला, पण पाण्याऐवजी तिथे भूमी वाटली व मी पाण्यात पडलो. तेव्हा अर्जुनासह श्रीकृष्ण वगैरे सर्वच हसले. सगळ्या बायकाही हसल्या, त्याबरोबर द्रौपदी पण हसली. वस्त्रे भिजल्याने दुसरी वस्त्रे मला दिल्या गेली, पण त्यामुळे मी अधिकच लज्जित झालो. समोर मोठी भिंत मला वाटलं, पण दार आहे. मला वाटलं दार आहे म्हणून वेगाने जाऊ लागलो तर माझे कपाळ त्या भिंतीवर आदळले. त्यावेळी नकुल सहदेवाने मला सावरले. शेवटी भीमाने हे धृतराष्ट्रात्मजा या दाराने नीट बाहेर जा म्हणून मला दार दाखवले. या सर्व प्रकाराने अपमानित झालेल्या दुर्योधनाने विदुराला द्यूताच्या वेळी म्हटले की हे विदुरा, पांडवांच्या प्रिय भार्येला इथे घेऊन ये. तिने इथे अन्य दासींसोबत झाडलोटीची कामं केली पाहिजेत, कारण तिला आता शीर कुठे आहे.
विदुराने ऐकले नाही म्हणून दुःशासनाला द्रौपदीकडे पाठवले. दुःशासनाने केसांना हिचडे देऊन ओढत ओढत द्रौपदीला आणलेले पाहून दुर्योधनाला आसुरी आनंद होत होता. एखाद्या भोगदासीपेक्षाही आपण तिला अधिक महत्त्व देत नाही हे दाखवण्यासाठी भर सभेत आपले वस्त्र वर करून तिला आपली डावी मांडी उघडी करून दाखवायलाही त्याला लाज वाटली नाही. यावरून त्याचा क्रोधी व दंश ठेवणारा स्वभाव चांगलाच व्यक्त होतो. दुर्योधनाने केलेला हा अपराध सामान्य माणसांच्या बाबतीत देखील वधदंड देण्याच्या योग्यतेचा आहे. दुर्योधनासारख्या राजपुरुषांनी केलेल्या अपराधाला दंडही त्याचा तसाच भयानक स्वरूपाचा असेल हे सांगायला नको, पण ते काही दिला गेलेलं नाही. दुर्योधन ही केवळ मत्सराची मूर्ती होती. इंद्रप्रस्थाचे वैभव पाहून दुर्योधनाला वाटू लागलं की हे सर्व मी मिळवीन. आपल्या युधिष्ठिराने केलेला राज्याचा विस्तार, मिळवलेले साम्राज्य, वाढवलेले अपार वैभव पाहून मत्सराग्नीने त्याच्या पोटात पेट घेतला होता. तो शकुनीला म्हणतो, पांडवांची दैदिप्यमान संपत्ती मी आता पाहू शकत नाही. असं वाटतं की जीव द्यावा अथवा विष भक्षण करावं, अगदीच उडी मारावी. आता काही जगू नये. ती कशी मिळवायची याचाच मी विचार करत आहे. पांडव द्वैतवनात राहत असताना आपले ऐश्वर्य दाखवून त्यांचा अपमान, त्यांचा उपहास करावा हे ठरवून आपल्या सर्व सेनेसह व ऐश्वर्यासह दुर्योधन आपल्या बायका मुलांना नागरिकांना घेऊन गेला. पण झालं मात्र विपरीतच. चित्रसेन गंधर्वाने त्याचा पराभव केला व त्याला बांधून कैदेत टाकून दिले. त्यावेळी त्याचे सहकारी त्याला सोडून गेले, पण पांडवांनी त्याची सुटका केली. त्याला या गोष्टीने इतका अपमान वाटला की जिवंत त्याला राहावेसे वाटेना. शत्रूंनी ज्याला जीवनदान दिले असा मी जिवंत कसा बरं राहू? मी शत्रूकडून अपमानित झालो. दुःशासनाला दुर्योधन म्हणाला, मी तुला राज्य देतो. स्वतःला अभिषेक करून घेऊन तू कौरवांचा राजा हो व राज्याचे रक्षण कर्ण शकुनींबरोबर राहून तू कर. कुळात भांडणं होऊ नयेत व ती चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून द्रौपदी स्वयंवरानंतर पांडव प्रगट झाल्यावर अर्धे राज्य युधिष्ठिराला व अर्धे राज्य दुर्योधनाला धृतराष्ट्राने देऊन राज्याची फाळणी करण्यात आली होती. खरं तर दुर्योधनाने आपले राज्य निमूटपणे चालवायला हवे होते. पांडवांना दिलेले राज्य नापीक पडीक जमीन होती, पण स्वकष्टाने सकर्तृत्वाने पांडवाने राज्य वाढवलं, अमाप धन कमावलं, राजसूय यज्ञसुद्धा केला. तेही दुर्योधनाला बघवलं नाही. माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच या वृत्तीमुळे नीच बुद्धी ठेवून द्वित्यासारख्या वाममार्गाची कास धरली व पांडवांचे सर्व काही स्वकष्टाने मिळवलेले काढून घेतले. म्हणूनच दुर्योधनाला पापात्मा व कलीचा अंश ही महाभारताने विशेषणे दिलेली आहेत. दुर्योधनाच्या स्वभावविशेषात तो अत्यंत दूरगामी विचार करणारा असे म्हणता येईल. पांडवांना वारणावतात पाठवून लक्षागृहात जाळण्याचे कारस्थान दुर्योधनाने उत्तम प्रकारे आखले होते. पुरोचनाला हाताशी धरून गोड बोलून दुर्योधनाने त्याला पांडवांना कसे ठार मारायचे हे सांगितले होते. लक्षागृह हे सर्व ज्वालाग्रही लवकर पेट घेणाऱ्या पदार्थांनी युक्त असले पाहिजे. तिथे दिव्य असणे, उत्कृष्ट वाहने, सुंदर शय्या इत्यादींची रेलचेल असायला हवी. पांडवांच्या मनात तुझ्याविषयी विश्वास आदर निर्माण झाला की घराला आग लावून टाक. त्यांना पळता येऊ नये म्हणून अरे आग दाराच्या बाजूने लाव. लोक म्हणतील एकाएकी आग लागल्यामुळे पांडव त्यात जळून मेले. आणि या उदाहरणावरून दुर्योधनाचे कारस्थान पटुत्व, निर्घुणता, दंश करण्याची प्रवृत्ती स्पष्ट होते. मोडेन पण वाकणार नाही असा त्याचा वागण्याचा बाणा होता. श्रीकृष्ण शिष्टाईला आल्यावर त्याचे यथोचित स्वागत दुर्योधनाने केले व मोठे भाषण दिले. शत्रूच्या समोर नम्र न होता जर आम्हाला संग्रामात विरोचित शय्या मिळाली तर आम्हाला मुळीच दुःख होणार नाही. कोणता घरंदाज क्षत्रिय शत्रूसमोर मान झुकवेल? माझ्यासारखा क्षत्रिय ब्राह्मणासमोर नमेल, पण शत्रूसमोर कधीही वाकणार नाही. माझ्या वडिलांनी पूर्वी राज्याचा अर्धा भाग त्याला दिला होता. तो देखील मी जिवंत असेपर्यंत पुन्हा पांडवांना मिळणार नाही. आता मी राज्याचा सूत्रचालक असल्याने अत्यंत तीक्ष्ण अशा सुईच्या अग्रावर राहील इतकी माती देखील मी पांडवांना आता देणार नाही. मग राज्य तर लांबच राहिलं. किती उद्धटपणा दुर्योधनाचा होता आपल्याला हे दिसतं. युधिष्ठिराशी स्पर्धा हा दुर्योधनाचा स्थायी भाव होता. राजसूय यज्ञ युधिष्ठिरासारखा आपणही करावा अशी दुर्योधनाची खूप इच्छा होती. पण पांडवांना तू जिंकलेले नाहीस आणि युधिष्ठिर अजून जिवंत आहे आणि बाकीच्यांना कर्णाने जिंकले, त्यामुळे तू राजसूय यज्ञ करू शकत नाहीस. पण मात्र विष्णू याग कर. तो दुर्योधनाने थाटामाटात केला.
खूप दानधर्मही केला. दानशूर म्हणून कीर्तीही त्यांनी मिळवली. पण यज्ञाचा जो उद्देश होता तो केवळ स्पर्धा, ईर्ष्या हाच होता. युधिष्ठिराने उत्तम तऱ्हेने राज्यपालन केले. त्या स्पर्धेत आपणही सरस ठरावे म्हणून त्यानेही उत्तम राज्य चालवले. सर्व प्रकारच्या सुखसोयी सर्वांना उपलब्ध करून दिल्या. एकदा उद्दिष्ट ठरल्यावर ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याने आवश्यक ते मित्र त्याने जोडले. अर्जुनाचे धनुर्विद्येतले यश पाहून त्याने कर्णाला जवळ केले. अंगराज्यही त्याला देऊन अंकित केले. कृष्णाला पांडवांकडे जो मान होता तो दुर्योधनाने कर्णाला दिला. भगवान कृष्ण आणि कुंती कर्णाला दुर्योधनापासून फोडण्यासाठी जेव्हा आले तेव्हा दुर्योधनाविषयी कर्ण म्हणतो, धृतराष्ट्राच्या या राज्यात दुर्योधनाच्या आश्रयाने मी 13 वर्ष अकंटक राज्याचा उपभोग घेतला. अशा स्थितीत भय किंवा लोभ यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे राजा दुर्योधनाचे अनिष्ट मी करणार नाही. कुंतीला कर्ण म्हणतो, दुर्योधनाने माझा इतका आदर केला आहे की मी त्याला तोंड घाशी पाडणार नाही. कौरवांनी माझ्या भरोशावर हे वैर पत्करलेले आहे. आपल्या गोड बोलण्याने दुर्योधनाने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनाही आपल्या कडून लढण्याच्या वचनाने बांधून ठेवले होते. कर्ण दुर्योधनाचा मित्र असूनही दुर्योधनाने भीष्मानाच सेनापती पद प्रथम बहाल केले. आपापसातील सेनापतींची भांडणे त्याने खूप कुशलतेने सोडवलेली आहेत. सर्वांना मोठ्या हुशारीने शेवटपर्यंत एका सूत्रात बांधून ठेवले आहे. यावरून त्याचे कुशल नेतृत्व दिसून येते. तू कृष्णापेक्षाही थोर आहेस असे प्रेमळपणे म्हणून शल्यासारख्या अत्यंत श्रेष्ठ तीव्र स्वभावाच्या योद्ध्याला दुर्योधनाने कर्णाचे सारथ्य करायला भाग पाडले. दुर्योधनाने प्रत्येक भांडणाच्या वेळी उत्तर गोग्रहणापासून ते कर्णवधापर्यंत कर्ण व द्रोणाचार्य, कर्ण आणि भीष्म, कर्ण आणि अश्वत्थामा, कर्ण आणि शल्य या सगळ्यांची भांडणे त्याने ज्या सफाईने निकालात काढली आहेत व तसे करताना कोणालाही अप्रसन्न ठेवलेले नाही, हे सर्व दुर्योधनाचे कौशल्य पाहून आपण अगदी थक्क होतो. आपापसात लोक कितीही भांडोत पण त्याच्यासाठी मात्र लोक जीव द्यायलाही तयार होते. यावरून त्याचे असामान्य नेतृत्व सिद्ध होते. सर्वांना विस्मित करणारी, कृष्णालाही ज्यामुळे आश्चर्य वाटलं ती गोष्ट म्हणजे त्याने दिलेली मृत्यूशी झुंज व त्याने दाखवलेले अलौकिक धैर्य. लढाईच्या अगोदर धृतराष्ट्राला भेटायला एकदा दुर्योधन गेला असताना धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणाला, अरे सर्व ग्रह तुला प्रतिकूल आहेत, लोक तुझ्या विरुद्ध आहेत. तेव्हा धैर्याने दुर्योधन म्हणतो, तुम्हाला काय वाटतंय? भीमसेन हा अत्यंत समर्थ आहे, पण हे सर्वस्वी खोट आहे. मी त्याच्यापेक्षा गदायुद्धात खूप प्रवीण आहे. तो समोर आला की मी त्याला ठार मारून त्याचे मुंडके धुळीत टाकून देईन. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृप, अश्वत्थामा, संजय, सत्यव्रत इत्यादींच्या भरोशावर मी मुळीच पांडवांची लढणार नाही. मी आणि कर्ण दोघांनी मिळून या युद्धाची दीक्षा घेतली आहे. मी सर्व जरी गमावलं तरी कधीही पांडवांच्या बरोबर एकत्र राहणार नाही. ही वाक्य जी बोलला त्यावेळी लढाईला खरं सुरुवात व्हायची होती. पण लढाईच्या शेवटी अगदी जवळजवळ सर्व भाऊ गेलेत. कर्णही गेलाय आणि त्यावेळे उरलेले सुहृद व कृपाचार्याने युद्ध थांबवायचा सल्ला दुर्योधनाला दिला. त्यावेळा दुर्योधनाने दिलेले उत्तर मननीय आहे. सर्व राजांच्या मस्तकावर प्रखर सूर्याप्रमाणे तळपून मी आता पांडवाच्या साह्याने राज्याचा उपभोग घेऊ का? मी आता युधिष्ठिराच्या मागे दासाप्रमाणे चालू की काय? एखाद्या शूराप्रमाणे लढून मरण्याचा हा काळ आहे की षंढाप्रमाणे शरणागती पत्करण्याचा हा काळ नाही. माझ्यासाठी मेलेल्या शूरांनी माझ्यावर जे उपकारांचे ओझे करून ठेवले आहे त्यातून मुक्त होण्यासाठी मला हे युद्ध करावेच लागेल. त्याचे सर्व सैन्य बांधव मेल्यावर एकाकी अवस्थेत तो डोहात बसला असताना त्याच्याशी बोलायला युधिष्ठिर आला व उपहासाने बोलू लागल्यावर दुर्योधन धैर्याने बोलू लागला. माझ्याजवळ रथ नाही, भाते नाही, सारथी नाही. माझा सर्वनाश झाल्याने थोडी विश्रांती घ्यायला मी इथे बसलो आहे. भय किंवा विषादाचा मला स्पर्शही नाही. तू व मी थोडा वेळ आपण विश्रांती घेऊ व नंतर मी एकटा तुमच्याशी सगळ्यांची लढीन. पुढे युधिष्ठिराने एक संधी त्याला दिली की तुला हवे त्याच्याशी तू लढ. पण दुर्योधनाने भीमालाच आव्हान दिले. हातात प्रचंड गदा घेऊन तेजाने तळपत पांडवांसहित पायी जाऊ लागला. त्याचे ते धैर्य पाहून सर्वजण चकित झाले. भीमाने पुढे अधर्माने त्याच्या मांडीवर आघात करून त्याचा वध केला व त्यावेळी अलौकिक धैर्याने प्रसन्न होऊन देवतांनी त्याला खूप वर दिले. कृष्णही खूप खुश झाला. भीमाने दुर्योधनाचे मस्तक पायाने तुडवले. कृष्णाने शेवटी दुर्योधनाचा उपहास केल्यावर त्याने बाणेदारपणे कृष्णाला उत्तर दिले आहे. त्याच्या मांड्या मोडल्या होत्या.
तरीसुद्धा रागाच्या भरात 2 हात भूमीवर टेकवून उठला व लाल नेत्याने तो कृष्णाकडे पाहू लागला आणि म्हणाला, हे कंसाच्या दासाच्या पोरा, माझा उपहास करताना तुला लाज कशी रे वाटत नाही? भीमाला माझ्या मांडीवर आघात करण्याचा संकेत करून तूच मला अधर्माने मारलेस. या मरणाला काही दुर्गती म्हणतात का? माझ्या इतके चांगले मरण कोणालाही मिळालेले नाही. याप्रमाणे अलौकिक धैर्य संपन्न असूनही अभिलाषा, क्षुद्रता, क्रोध, मत्सर, अतिमहत्वाकांक्षा, अधमपणा, अनीतिमत्ता इत्यादी अनेक मानवतेला कलंक फासणाऱ्या दुर्गुणांमुळे महाभारतकारांनी दुर्योधनाला कलीचाच अंश ठरवले आहे. आता यानंतर आपण दुःशासन आणि शकुनी यांचं थोडं चरित्र पाहूया. दुर्योधनाचा लहान भाऊ म्हणजे दुःशासन, त्याची तर जोडीच होती. दुर्योधन आणि दुःशासन आपण नेहमीच म्हणतो. ही चांडाळ चौकटीतली एक सभासद दुःशासन. दुर्योधनावर दुःशासनाचे अपरंपार प्रेम होते. घोषयात्रेत दुर्योधनाची फजिती झाल्याने दुर्योधनाने प्रायोपवेशन करायचे ठरवले आणि त्यावेळी दुर्योधन दुःशासनाच्या मागे लागला की तू आता राज्य सांभाळ. अतिशय शोकाकुल अवस्थेत दुःशासनाने राज्यपद घ्यायचे नाकारले, कारण एखाद्या छायेप्रमाणे दुःशासन कायम दुर्योधनाबरोबर असायचा. त्याचे बंधुर प्रेम तर अगदी वाखाणण्यासारखे होते. मी राज्य कारभार स्वीकारणार नाही म्हणून त्याने आपल्या भावाच्या पायावर स्वतःच्या अश्वांचा अभिषेक करून घेतला. एखाद वेळी वायू गतीचा त्याग करेल, शीतलतेचा त्याग चंद्र करेल, हिमाचल चालू लागेल, पण तुझ्याशिवाय मी राज्य कधीच करणार नाही. दुःशासन पूर्णपणे परतंत्र बुद्धीचा असून जे जे दुर्योधन म्हणेल ते त्याच्यापेक्षा सवाईने करायचे ही त्याची प्रवृत्ती होती. एक प्रकारचा पोरकटपणाच त्याच्यात जास्त भरला होता. कसलेही धोरण अथवा शहाणपणाचा अंश देखील त्याच्या ठिकाणी आढळत नाही. इतका पोरकटपणा होता की कधी काय बोलेल आणि कसे वागेल हे काही सांगताच येत नसेल. दुर्योधनाने कर्णाच्या दिग्विजयानंतर विष्णुयाग जेव्हा केला तेव्हा दुःशासनाने हेतुपुरस्सर पांडवांना चिडविण्यासाठी पांडवांकडे दूत पाठवला. त्यात खरं म्हणजे पांडवांना कमीपणा येण्याचं काही कारण नव्हतं. अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या विचाराने जगतात. हा जर युधिष्ठिराचा भाऊ असताना तर त्याने सत्कर्म केली असती. आपल्या दुर्वासना शमविण्यासाठी दुर्योधनाने त्याचा उपयोग करून घेतला आणि ते करण्यात त्याला आनंदच वाटायचा. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी आपण पाहिलेच आहेस. आपण तो दुःशासन कसा वागला, किती वाईट तऱ्हेने त्यांनी द्रौपदीशी म्हणजे तो व्यवहार केला, हा सगळा भाग आपण मागे पाहिला आहे. द्रौपदी शर्मेने कौरव स्त्रियांकडे धावली तेव्हा दुःशासन तिच्या मागे मागे धावला व त्याने तिथे लांब सडक कुरळे केस धरून ओढले व रजस्वला अस नाही तर एक वस्त्र अस अथवा विवस्त्र जरी असलीस ना तरी पण चालेल, तू आता हरली आहेस, तू आता आमची दासी आहेस. कुलस्त्रीच्या अंगावर हात टाकून आपल्या वडीलधाऱ्या लोकांसमक्ष याप्रमाणे तिची विटंबना करणाऱ्या निर्लज्जाला काय बरं म्हणावं. त्याचा शेवटही भयंकर झाला. ज्या हाताने द्रौपदीची ही अप्रतिष्ठा त्याने केली होती तो हात भीमाने उकडून टाकला व त्याला ठार मारले. ठार मारूनही भीमाचे समाधान होईना. त्याच्या कंठनालातून चिरून त्यातील उष्ण रक्ताचे कारंजे रणभूमीवर भीमाने उडवले. थोडेसे आपल्या ओठाला पण लावून घेतले आणि आपली प्रतिज्ञा खरी केली. दुर्योधनाचा परिवारात दुःशासन हा अत्यंत दुष्ट स्वभावाचा नीच माणूस होता. आता आपण जरा गांधारराज शकुनीबद्दल थोडंसं चिंतन करूया. खरं तर शकुनी हा गांधारीचा भाऊ, पण गांधारीच्या लग्नानंतर हा हस्तिनापूरचाच झाला. मेवणे आंधळे आणि बहिणीने जाणून बुजून डोळ्यावर पट्टी बांधल्याने हाच 100 मुलांचा सर्वेसर्वा झाला. गांधारी शकुनी ही 2 अपत्ये एकाच कुळातली, पण एक व्यक्ती मानवजातीचा अलंकार झाली तर दुसरी सर्व प्रकारच्या कापट्याचा केवळ अर्क झाली. मला वाटतं गांधारीने जर पट्टी बांधली नसती तर मुलांवर तिने उत्तम संस्कार केले असते आणि भावाच्या कपटीपणापासून मुलांना वाचवले असते. खरं तर इतिहास काहीतरी वेगळाच घडला असता. एकाच वेलीवरचे एक अमृत फळ आहे तर दुसरे विषफळ आहे. राजसूय यज्ञाहून परतताना पांडवांचे सर्व ऐश्वर्य, भावांचा एकोपा, विपुल धनधान्य, रत्नांचा भांडार पाहून दुर्योधनाला असूया निर्माण झाली. त्यावेळी त्याला उपदेश न देता शकुनीने क्रोधाग्नीत तेलच ओतायला सुरुवात केली. नुसता मत्सर करून स्वतःला त्रास करून घेण्याऐवजी, अरे दुर्योधना, तू विजय संपादन न करता ऐश्वर्य संपन्न होऊ शकतोस हे शकुनीचे
ते सद्बुद्धीचे भाषण नाही. त्याच्या बोलण्याचा मजेदार असा की जग जिंकण्याचा स्वतंत्र उद्योग करण्यापेक्षा ज्याने संबंध जगाचा धोनी आहे, ज्याने संबंध जग जिंकलंय ना, त्या पांडवांना जिंकना. त्यावर शकुनीने धूर्ततेने द्यूताचा प्रस्ताव मांडला. अरे युधिष्ठिर द्यूतप्रिय आहे, पण त्याला नीटसं काही दूत खेळता येत नाही. त्याला द्यूताचे आव्हान दिल्यावर तो मात्र ते नाकारणार नाही. मी अत्यंत कुशल द्यूतकार आहे, तू त्याला आव्हान दे. मी त्याची सर्व राजलक्ष्मी जिंकून तुला देतो. तू फक्त तुझ्या पित्याची संमती घे. किती हुशारीने शकुनीने हा डाव टाकलाय बघा, आणि भासवलंय की मी तुझ्या हितातच करतोय. पुढे काय झालं हे सर्वांना माहीत आहेच. जर शकुनीच्या अंतःकरणात सद्वासना असती तर त्याने दूताच्या कल्पनेऐवजी स्वतंत्रपणे दिग्विजयासच प्रोत्साहन दिले असते. घोषयात्रेच्या वेळी शकुनी म्हणतो, शकुनी आपण जिथे पांडव आहेत तिथे जाऊ, आणि तू वैभव संपन्न आहेस तर ते धनहीन आहेत. तू राज्यधारी आहेस तर ते राज्यभ्रष्ट आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, पण त्यांचे सर्व मनोरथ भग्न झाले आहेत. सर्व स्त्रिया नटून थटून पाहिल्यावर द्रौपदी विषण्ण होईल, तिला अतिशय वाईट वाटेल. इतके हीन विचार मनात बाळगणारी व्यक्ती दुर्योधनाच्या निकटवर्ती असून त्याची सल्लागार होती हे पाहिल्यावर अधःपतनाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. धृतराष्ट्रापासून शकुनीपर्यंतचा भारतातील व्यक्तिचित्रांचे निरीक्षण केल्यावर राज्यसंस्था, राज्यकारभार किती अधःपतित झाला होता हे आपल्या लक्षात आले आहेच. अशा चांडाळ चौकड्या आता मुळी गावागावात आहेत. सात्विकतेचे लोक समाजात कमीच असतात, जसे पांडव होते. पण दुष्ट प्रवृत्तीचे आणि तमोगुणी लोकांचा भरणा हा जास्त असतो, जसे कौरव होते. तरीही पांडव जिंकले त्याचं कारण त्यांच्यात एकोपा होता. त्यांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण होते. आजही समाजातल्या चांगल्या सत्प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र यायला हवं आहे, म्हणजेच कौरवांचा नाश होईल. सत्याच्या बाजूने लढायला कृष्ण नक्कीच येतील, पण चांगल्या लोकांचे संघटन मात्र आवश्यक आहे. आणि म्हणून आपण सगळे आता एकत्र येऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझी मैत्रीण मनीषा वैद्य, तिचे मी इथे आभार मानते.